रामकृष्ण हरी. रामकृष्ण विश्वगुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्यामध्ये आपण चालत आहोत. आपल्यासोबत आहेत एक ज्येष्ठ वारकरी, यांच्याशी आपण संवाद साधूयात. काय म्हणता दादा, काय वाटतं तुम्हाला या सोहळ्याबद्दल, आम्हाला या एकंदरीत वारीबद्दल? वारीबद्दल असं वाटतं, आम्ही पहिल्यांदा पायी चालत असताना आज 9 वर्ष झाली, तर त्यावेळेस आम्हाला असा अनुभव आला पायी चालताना का पायी चालत असताना का ही संकल्पना अशी का शिवाजीभाऊ पेखळे 37 नंबर दिंडी क्रमांक. तर आधी हे काहीच नव्हतं. त्याच्यानंतर मग आम्ही 4-5 जणांनी ते एकत्र बसून ते विचार केला, ही वारी सहज म्हणजे एवढ्या मिळून चालू झाली. मग त्याच्यानंतर मग एक थोडं अनुभव येता बऱ्यापैकी अनुभव येत गेले आम्हाला का वारीला जाताना काय कसं चालायचं, कसं वागायचं, कसं कोणाशी बोलायचं, हे यामध्ये आम्हाला शिकायला भेटलं. वारीच्या दरम्यान तुम्ही कुठली अनुभूती भेटली? अनुभव असे घेतले का आमच्या बरोबर वारकरी त्याला आमचं मॅनेजमेंट कोणतं, फक्त त्याला स्वयंपाक महिला आहे आमच्यासोबत 10-12 महिला, 10-15 पोरं, यांच्यातून म्हणजे त्यांच्याकडं आम्हाला जेवण कसं देता येईल, त्यांची राहण्याची व्यवस्था कशी करता येईल, हे आम्ही त्याच्यातून मग आम्हाला जास्त काही त्याच्यातलं म्हणजे फक्त हे मॅनेजमेंट करता आमचे टाईम याच्यातच चालतो. आपल्या निवृत्तीदादांच्या पालखी सोहळ्यामध्ये हजारो लाखोंच्या संख्येने वारकरी चालत आहेत. हे वारकरी का चाललं, काय यावं वारीला, काय वाटतं वारी म्हणजे नेमकं काय? हो, वारी म्हणजे हा एक असा आनंद आहे का सर्वात आनंद जो असेल तर वारीतला आहे. लोकांना जो आनंद वाटतो तो वारीतच आहे. युवा पिढीसाठी तुम्ही काय संदेश द्याल? युवा पिढीसाठी आम्ही असा संदेश देऊ का वारी ही केलीच पाहिजे. तुम्हाला त्याच्यातला अनुभव जेव्हा कराल तेव्हा कळल, ज्या वेळेस आपण करू त्या मागची आपली पिढीही करू शकते. दादा, तुम्ही आत्तापर्यंत 8 ते 9 वाऱ्या केल्या आहेत. या वारीच्या कालावधीत तुम्हाला कुठेतरी पांडुरंग भेटला असं वाटलं का? पांडुरंग भेटला म्हणजे असाच का आपल्या जे समाजसेवा करतो याच्यातून आम्हाला पांडुरंग भेटतो. नक्कीच. दादांनी आपल्याला एकंदरीतच पालखी सोहळा आणि वारीबाबत महत्त्व सांगितलं आहे. रामकृष्ण हरी.